या सगळ्याविषयी बोलण्याकरता रवींद्र धंगेकरजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। काय चाललंय नेमका पुण्यात? स्वारगेट परिसरामध्ये हे असे धंदे काही नवीन नाही, सर्रास अशी लोक त्या ठिकाणी वावरत असतात आणि एसटी स्टँडच्या आवाराच्या हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे आणि प्लस सुरक्षा म्हणून एसटीची वाहनतळाची लोक आहेत आणि अशा वेळेला चुकीच्या लोकांचा वावर त्या ठिकाणी सर्रास आहे। आज आपल्याला एक महिलेवरनं कळलं, पण असे रोज अनेक महिलांना त्या ठिकाणी त्रास होतो। ही वस्तुस्थिती खरी आहे। आज ह्या निमित्ताने आज बोलायची वेळ आपल्या माध्यमातून आम्हाला आली, पण या ठिकाणी चालणारे मटक्याचे धंदे, या ठिकाणी चालणारे दारूचे धंदे, या ठिकाणी चालणारे अंमली पदार्थ विक्री करणारी लोक यांचा सर्रास वावर ह्या परिसरामध्ये असतो। तुम्ही जर कधी मध्ये आधी आला आणि तुम्ही एखादं माहिती घेतली तर तुम्हाला ही सगळी लोक त्या ठिकाणी दिसतील। रवींद्रजी, तुम्ही म्हणताय की स्वारगेट एसटी स्टँड मध्ये हा सगळा प्रकार काही नवीन नाहीये, असे अवैध धंदे या सगळ्या परिसरात सुरू होते। मग त्यावेळी आवाज का उठवण्यात आलेला नव्हता? आपण या सगळ्या घटनांची वाट पाहतोय का? हा एक संताप, ही चीड सामान्य माणसाच्या मनात आता निर्माण होतीये। हे जर असे धंदे, असा जर प्रकार पुण्यात स्वारगेट सारख्या एसटी स्थानकात घडत असेल तर काय म्हणावं? हा वर्दईचा सगळा परिसर आहे। मी परत एकदा म्हणतो, ते हे सगळा सगळे जे हे धंदे ते का आजचे नाहीयेत। त्या मुलीवर बलात्कार होणे काही नवीन नाही। तिथं काय महिला आपल्यापर्यंत पोहोचत नाही, पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचत नाही आणि ह्या सगळ्या विषयामध्ये त्या ठिकाणी असली लोक म्हणजे ही आंबट शौकीन लोक सर्रास त्या ठिकाणी वावरत असतात। कुठली महिला एसटी मधनं उतरती, कुठली राहती, कुणाला गाडी मिळत नाही आणि तिचा गैरफायदा घेऊन तिला आपल्या ह्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने तिच्याशी वागणं हे आपल्याला आज झाले, पण हे सातत्यानं त्या एसटी आवाराच्या आजूबाजूला चालतात आणि त्याच्या आजूबाजूला चुकीच्या लोकांचा वावर आहे। पुन्हा विद्येचं माहेरघर सगळ्या गोष्टी आपण म्हणताना ह्या गोष्टीला पुणे शहराच्या गालबोट लागतं। अशा पद्धतीनं पोलिसांनी याच्यावर कंट्रोल केलं पाहिजे आणि ज्या सुरक्षेच्या लोक आहेत। रविभाऊ, मुद्दा लक्षात येतोय तुमचा, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।